सज्जन को पत्थर गालिया, वारे तुम्हारे राज ने रावण को लजवा दिया। म्हणून उद्योगी राहा। मी भीक मागतो तुम्हाला, हात जोडून प्रार्थना। इथं सध्या 3 माणसं उद्योगी आहेत। एक साऊंड वाले शिवाजी डेकोरेशन, दुसरा महाराज, तुमचं नाव काय? हर्ष म्हणून कॅमेरामॅन। हे 3 जण उद्योगी आहे सध्या, साऊंड वाले, महाराज ना कॅमेरामॅन। कार्यक्रम झाला का त्याचे पकले ना हे पकले, उद्योग आहे। म्हणून हात जोडून प्रार्थना, डोक्यानं काम करायला लागेल। तुम्ही सगळे उद्याचं भविष्य आहे रे पोरं, खरंच भविष्य आहे। आता 15 तारखेला आपला इंजिनियर्स डे आहे, मालूम आहे ना? इंजिनियर्स डे। एक इंजिनियर आपल्या देशात निर्माण झाला, महाराष्ट्रात एक इंजिनियर। छत्रपती शिवाजी राजाच्या काळात इंजिनियर होता एक, हिरोजी इंदलकर। ऐकलं का नाव, हिरोजी इंदलकर? असा इंजिनियर पाहिजे। महाराज जेव्हा आग्र्याच्या कैदेत होते तेव्हा हिरोजी इंदलकरांनी आपली जमीन, आपले वाडे, आपलं घरदार विकलं आणि रायगडाचं काम पूर्ण केलं। हे होती स्वराज्य निष्ठा। अरे कोणी तर म्हणते सिमेंट में जान होनी चाहिए, अरे सिमेंट में जान नहीं, ईमान होना चाहिए। त्याची गरज आहे आज। म्हणून त्या हिरोजी इंदलकरला याद ठेवा। जेव्हा महाराज गडावर आले, हिरोजी काय बक्षीस देऊ तुम्हाला? महाराज म्हणाले, हिरोजी तुम्हाला काय बक्षीस देऊ? जेवढा रायगड पाहिल्यानंतर महाराज म्हणाले, हिरोजी सांगा काय पाहिजे? महाराजांना हिरोजी म्हणाले, महाराज रायरेश्वराच्या मंदिराच्या पायरीवर फक्त एक दगड ठेवू द्या, एवढी विनंती आहे। आणि त्या दगडावर नाव आहे, सेवे ठाई तत्पर हिरोजी इंदलकर। हे आहे, आम्हाला असं व्हायला लागेल रे पोरं। अरे इंजिनियर बनण्यासाठी इंजिनिअरिंग कॉलेज आहे, डॉक्टर बनण्यासाठी मेडिकल कॉलेज आहे, वकील बनण्यासाठी लॉ कॉलेज आहे, मास्टर बनण्यासाठी डीएड कॉलेज आहे। पण माणूस बनण्यासाठी कोणतं कॉलेज आहे रे? कोणतं कॉलेज आहे? म्हणजे माणूस बनवण्यासाठी श्री गुरुदेव सेवा मंडळ, माणूस बनवण्यासाठी वारकरी ठारकरी। आज देवा लागण आम्हाला। तुकाराम महाराज, तुकडोजी महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ महाराज, गोरोबा काका, संत जगनाडे महाराज, तथागत भगवान बुद्ध, संत सेवालाल महाराज, बाबर सेवालाल महाराज क्रांतीच करून टाकली ना। संत रविदास महाराज, काय गजब लोक होते। अरे हम भी चामके तुम भी चामके, कोण चामसे न्यारा। रविदास महाराज किती गोड लिहितात। अरे हम भी चामके तुम भी चामके, कोण चामसे न्यारा, आणि बिना चामका कोण पुरुष आहे, रविदास पूछे संसारा। काय पाहिजे रे? म्हणून तुम्ही सगळ्या पोरांचं म्हणजे कौतुक यासाठी वाटते लांबणे सर का या पोरांनी उद्या एक नवीन उपक्रम हाती घेतला। हे रोडवर जे गुरंढोरं आहेत ना, मोकाट जे गुरंढोरं आहेत, हे अपघातात मरण पाहून राहिले, अपघात होऊन राहिला त्यांचा, जनावरांचा नाहक जीव जाऊन राहिला। तर या पोरांच्या डोक्यात उपक्रम आला का त्यांना रेडियमचे बेल्ट लावायचे, म्हणजे रात्री जरी गाडी आली तर जनावर त्या ड्रायव्हरला दिसला पाहिजे। हे आहेत रे, हे आहेत। मला अभिमान आहे का मी या इंजिनिअरिंग कॉलेजचा पोरगाव का जे माझे ज्युनियर हे इतकं सुंदर काम करून राहिले। टाळ्या वाजवा। इथं आमचे करण सर ढेकळे आहेत, त्याच्या नावानं जोरदार टाळी वाजवून द्या। मी जेव्हा कॉलेजला होतो माझ्यावर खूप प्रेम केलं त्या पोरानं। महाराज तुम्ही समोर चला, आम्ही सोबत आहोत तुमच्या, मला एकटं नाही सोडलं। हे असे मला सिनियर लाभले, म्हणून मी मोठं झालो। म्हणून भीक मागतो तुम्हाला। आता आम्हाला ते शिवाजी महाराजांचे मावळे व्हायचं आहे रे, आम्हाला ते संभाजीराजांचं मावळे व्हायचे आहे का ज्या शिवाजी राजांनी इथं सगळ्या जाती धर्माचा सन्मान केला, महिलांचा आदर राखला, ते शिवाजी महाराज। म्हणून मी कार्यक्रमात नेहमी एक विषय नेहमी मांडतो की मातेनं दिली प्रेरणा, मुलासाठी गरीबाचं बोलणं आहे, 5,000 समोर असतात तबला वाजवत राहील। राज्य न्याय नीतीचे, राज्य न्याय नीतीचे, राज्य न्याय नीतीचे, तीतले धडे मानवतेचे, तीतले धडे मानवतेचे, तीतले धडे मानवतेचे।
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज हे समजून घ्यायला लागलं आम्हाला. म्हणून मी भीक मागतो तुम्हा तरुणांना, आता आपल्या खांद्यावर एक जबाबदारी आली आहे तरी. नाही तर इंजिनिअरिंग कॉलेजचे पोरं म्हटले तर मी फिरतो ना गावागावात, तर लोक म्हणतात इंजिनिअरिंग कॉलेजचे पोरं लय बिघडले आहेत. एका हाती चहाचा कप, चहाचा ग्लास, नाही एका हाती सिगरेट आहे ना. हे कॉम्बिनेशन आहे की नाही इंजिनिअरिंग कॉलेजचं, हे बदलं बा आपलं, बदलं वा. मी भीक मागतो तुम्हाला. कुठं गेले संजीव भाऊ? वा क्या बात. ते माहित आहे हे जबरदस्त व्यक्तिमत्व आहे तुमच्या एरियातलं पुसदमधलं. आता आम्ही कॉलेजले होतो का नाही, संजीव भाऊ 5 कट, संजीव भाऊ 6 कट, संजीव भाऊच्या खिशात डायरी कधी पाहिलीच नाही. तोंडोतोंडी हिशोब. पण प्रेम 34 वर्ष झाले आपल्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या पोरांना माणूस साथ देऊन राहिला, टाळ्या वाजवा त्याच्या नावाने. आज हे आहे, हे प्रेम आहे भाऊ. म्हणून मी भीक मागतो तुम्हा सगळ्यांना का प्रेमानं जिंकायचं आहे आपल्याला. आज पाणीवर उद्योगाचे साधन, एक हात खोदावी जमीन, जे पूजना होणी पूजन, हे महाराजांनी त्या काळात सांगितलं. म्हणून मी तरुण भावांना एक विनंती राहील रे पोरं माझी, मी भीक मागतो तुम्हाला. आपल्याला आयुष्य कमी आहे, जास्त जगाचं नाही आपल्याला. शिवाजी डेकोरेशन 60 वर्षाचं आयुष्य आपल्याला. किती वर्षाचं? 60 वर्ष. तुम्ही 60 वर्ष जगणार आहो ना, मी 60 वर्ष जगणार आहो. किती वर्षाचं आयुष्य आहे? 60 वर्ष. या 60 वर्षाच्या आयुष्यात 3 टप्पे पडतात. किती टप्पे? 3 टप्पे. पहिल्या नंबरचा टप्पा बालपण, दुसऱ्या नंबरचा टप्पा जवानपण, तिसऱ्या नंबरचा टप्पा म्हातारपण. बालपणात आपलेच मायबाप आपल्याला म्हणते बाबू कुठं जाऊ नको, तुला काही समजत नाही. जवानपणात आपलीच बायको आपल्याला म्हणते कायले पुढं पुढं करता म्हणते, तुम्हाला समजत तर काहीच नाही म्हणते. आणि म्हातारपणात आपलेच लेकरं आपल्या मायबापाला म्हणते बाबा कुठं जाऊ नका, तुम्हाला काही समजत नाही. मग मला हेच समजून नाही राहिलं का ह्या 60 वर्षात त्याला समजून काय राहिलं. म्हणून आयुष्य कमी असलं तर चालीन, पण कामाचं जगा. एक म्हणतो तुम्हाला कबीर महाराज म्हणत, बडा हुआ तो क्या हुआ जैसे पेड़ खजूर, आणि पंछी को छाया न लागे फल लागे अति दूर. म्हणून आम्हाला जगा लागन, समाजासाठी देशासाठी जगा लागन. मी एकच वाक्य नेहमी कार्यक्रमात मांडतो, तुम्ही सगळे माझे मित्र आहात. मी भीक मागतो तुम्हाला, जीवनात एकच मित्र असा करारे पुरं हो. एकच मित्र. आम्हाला हजारो मित्राची गरज नाही आहे, फक्त एक मित्र असं करा, फक्त एक मित्र. एक गोष्ट नेहमी कार्यक्रमातून मांडतो मी. अरे एक वेळा पंगत चुकली तर चालेल, मी जबाबदारीनं बोलतो एक एक शब्द. एक वेळा पंगत चुकली तर चालेल, पण संगत नाही चुकली पाहिजे रे जीवनात. एकच मित्र करा, फक्त एक मित्र, पण तो मित्र वाट दाखवणारा असला पाहिजे, वाट लावणारा नाही. वाट चुकणारी नाही जीवन भर तुझी, वाट चुकणारी नाही जीवन भर तुझी. एक तू मित्र कर आयुष्याचा सारखा, एक तू मित्र कर आयुष्याचा सारखा. मित्र वनव्यामध्ये कारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये कारव्यासारखा. दुःख आणि वाईला उमऱ्यासारखा, दुःख आणि वाईला उमऱ्यासारखा. मित्र वनव्यामध्ये कारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये कारव्यासारखा. मित्र वनव्यामध्ये सावधान. आज जगाला गंध आम्हाला माहित आहे ना. छत्रपती संभाजी महाराजांचा मित्र कोण आहे? छत्रपती संभाजी महाराजांचा मित्र कवी कैलाश. हाथी घोड़े तोफ तलवारे फौज तो तेरी बाकी है, जंजीरों में जखड़ा राजा मेरा अब भी सब पे भारी है. जगाला गंध रे आम्हाला. साजे आहेत का रे संभाजी महाराज? साजे आहेत का संभाजी महाराज? इथं मराठा सेवा संघाचे संभाजी ब्रिगेडचे हजारो लोक एकत्रित आले. मला मोठं केलं संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघानं. आज गरज आहे सांगायला लागा नाही विचार, डोक्यात घ्या विचार. साधे नाही आहेत संभाजी महाराज, साधे नव्हते संभाजी महाराज. अरे औरंगजेबानं डायरीत लिहून ठेवलं मरता मरता, डायरीत मरता मरता औरंगजेबानं डायरीत लिहिलं, अरे हमने उसकी आंखें निकाल दी
मगर आंखें झुकाई नहीं उसने हमारे सामने। अरे हमने उसके हाथ काट दिए लेकिन हाथ नहीं जोड़े उसने हमारे सामने। हमने उसके पैर छाट दिए लेकिन घुटने नहीं टेके उसने हमारे सामने। हमने उसकी जीभ काट दी लेकिन माफी नहीं मांगी उसने हमारे सामने। अरे हमने उसकी गर्दन छाट दी लेकिन गर्दन झुकाई नहीं उसने हमारे सामने। या अल्लाह परवरदिगार, संभा जैसी एक भी औलाद नहीं जनी हमारे जनाने में। संभाजी महाराज म्हणून तुकोजी महाराज म्हणतात, मर्दाची तुटली बघा होठान गप्पने शरीर झालेला आतला गुंडाळी तोचा वार बघा सरदार वार बघा सरदार बघा घोडा गप्पने शरीर झालेला आतला गुंडाळी तोचा वार बघा सगळ्यांना प्रार्थना राहील, आता आपल्याला देशासाठी समाजासाठी जगा लागणार। तुम्ही सगळे पोरं गरीब घरून आले आहेत, त्या कोणी काही लेल्यान नाही आहेत, आपण सगळे गरीब घरचे लेकर आहोत। पण मी भीक मागतो तुम्हाला, हे 4 वर्ष आपला टर्निंग पॉइंट आहे। या 4 वर्षात जर तुम्ही इमानदारीने अभ्यास कराल 4 वर्षात, तर तुम्ही जगातल्या कोण्याही कोपऱ्यात जा, तुम्हाला बीएन शिवाईचा विद्यार्थी दिसल्याशिवाय राहणार नाही। मी भीक म्हणतो तुम्हाला, मी संपूर्ण भारत फिरून राहिलो, कर्नाटक मध्ये गेलो कार्यक्रमाला, तिथेही मला आपल्या कॉलेजच्या पोरांनी फोन केला, म्हणे महाराज तुमचा धिंगाणा इथं आहे काय? मी उडीसात गेलो, उडीसातही मला आपल्या कॉलेजचे पोरं भेटले। मुंबई पुण्यात मी कार्यक्रमाला जातो तर 4-5 लेकर हजार होऊन जाते कार्यक्रमाला। हे प्रेम आहे रे आपलं। म्हणून हात जोडून प्रार्थना, तुकडोजी महाराज, गाडगे बाबा, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, हे विचार महत्वाचे। आता विचार केला असं काय कोण का, मी तर इंजिनिअरिंग कॉलेजचा पोरगा, इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशनचा, कुठं ते वायरिंग, कुठं या खंजऱ्या जमन काय गेम कुठं, पण बसता बसता गेम बसवला ना। क्षेत्र कोणतंही असो पण क्षेत्र सोडायचं म्हणून 4 वर्ष अरे पोरं तुमच्या हातात। 4 वर्षात अशी जीव तोडून मेहनत करा। असं नाही आहे का प्रत्येक पोरग इंजिनियर झालं पाहिजे, डॉक्टर झालं पाहिजे। अरे तुमच्यात जे कला आहेत ते मोठी करा, कलेनं मोठं व्हा। अरे पशु पक्ष्याजवळ कला आहेत, मग माणसाजवळ काऊन नाही? तुकडोजी महाराज लिहितात, पशु पक्षे कीटके किती बघ मेड करून राहती, आणि आपत्ती येता कोणती बघ संघटून या धावती। अरे तू मानवाचा देह असून का ना तुझं ही भावना, आणि उठा आर्यपुत्रा झडकरी खरं सामुदायिक प्रार्थना। अरे ज्याच्या जो डोळे नाही रे पोरव, तो इथं जगूनच राहिला रे। ज्याला हात नाही आहे, ज्याला पाय नाही आहे, तो इथं जगूनच राहिला, आणि आपण तर धड दाखवत आहोत तरी आम्हाला काम करायची लाज वाटते। मी भीक मागतो तुम्हाला, माझ्या गोष्टीचा राग येईन काही लेकर राहिले, राग येईन तर येऊ दे ना बे, मी काय गिनतो काय कोणाले? माझ्या कीर्तनच तसं आहे, तुझे मिरची लगी तो माही क्या करू, म्हटलं तर टेक, नाही तर मग राम टेक। आम्हाला बदलावं लागेल रे जीवन। मी भीक मागतो तुम्हाला, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, मी परिस्थिती पाहतो देशातली। अरे 65 वर्षाचा भाऊ वावरात मरमर करून राहिला, किती वर्षाचा? 65 वर्षाचा आपला बाप उन्हात अनात मरमर करून राहिला, आणि 30 वर्षाचा त्याचं पोरग मोबाईलवर पबजी खेळून राहिला। हे शोकांतिका आहे देशातली। 65 वर्षाचा आपला बाप वावरात मरून राहिला, आणि 30 वर्षाचं पोरग मोबाईलवर टाइमपास करून राहिलं। एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा रे पोरं हो, आपला बाप तोपर्यंत म्हातारा होत नाही जोपर्यंत त्याचं पोरग यशस्वी होत नाही। तुम्हाला यशस्वी व्हावं लागल। जो बाप आजही 70च्या वयात काम करून राहिला, समजून जा त्याचा पोट्ट नालायक आहे, समजून जा 100%। आणि ज्याच्या बापानं 2 नंबरची कमाई केली, त्याचं पोट्ट एखाद्या पोरीने घेऊन गार्डन मध्ये बसल्याशिवाय राहणारच नाही। हे लिहून देतो मी स्टॅम्प पेपरवर। तुकाराम महाराज म्हणतात, जोडून या धन उत्तम व्यवहारे आणि उदास विचारे। हे समजा, इथं काही जगा वेगळं नाही आहे,
इथं हेच आहे. इथे लपसी लपोटवल लपसी लपोटवल एका हाताने कल दुसऱ्या हाताने भर इथे लपसी लपोटवल लपसी लपोटवल लपसी गावासाठी जगत एक माडी. आता मी गावाखेड्यात फिरतो ना, एक माडी एक गाडी एक वाडी ना आपल्याच बायकोची गोलगोल साडी. याच्यातच मरतो आम्ही. आम्हाला समाजाचं काही घेणदेण नाही आहे. समाजासोबत चाला लागण आम्हाला. मी खरंच धन्यवाद देईन तुम्हा सगळ्यांना का तुम्ही एवढा सुंदर कार्यक्रम आयोजित केला रे. ते कीर्तन भजन प्रवचन आज याची गरज काय नाही तर आम्ही फिरतो ना. एक सरळ भयानक काम आहे सर. आता गोंदियात कार्यक्रम झाला माया. मी सरळ बोललो कार्यक्रमात, झाडे लावा झाडे लावा. हे कीर्तनातून लोक काय घेऊन जाईल. कार्यक्रम संपल्यावर कीर्तनातून ज्याला जे घ्यायचं आहे तेच घेऊन जाते. मी गोंदियात बोललो झाडे लावा झाडे लावा. एका 72 2 एकरात झाडं लावले. नेलं पोलिसांना पकडून. पोलिसांनी विचारलं का हो तुम्ही झाडं काऊन. पोलिसांनी तो विचारले का हो साहेब मला कोण पकडलं. पोलीसवाले म्हणे अभि त्या झाडं कायचे लावले. मी सांगितलं का त्याला गांजा झाड लावाले. मी फक्त सांगितलं झाडे लावा. आता अकोला जिल्ह्यातली एक पोरगी जमतेम MBBS डॉक्टर झाली. तिनं अकोल्यात दवाखाना टाकला आणि दवाखान्याच्या बाहेर एक पोरगं उभं राहायचं. आता लेडीज दवाखाना, लेडीजचा दवाखाना, महिला मंडळीचा दवाखाना, येणारे जाणारे पेशंट महिला मंडळी लेडीज. त्या दवाखान्याच्या बाहेर एक पोरगं उभं राहायचं आणि येणाऱ्या जाणाऱ्या लेडीज पेशंटकडे टप पाहत राहायचं. बाहेरले रागणे येईन काय. बाया सरळ गेल्या त्या मॅडमजवळ म्हणे मॅडम आम्ही तुमच्या दवाखान्यात येतो म्हणे. त्या दवाखान्याच्या बाहेर एक पोरगं उभं राहायचं आणि आमच्याकडेच पाहिजे म्हणे बाबा. मॅडमनं त्या पोराला जवळ बोलावलं म्हणे का रे बाबू हे चांगलं आहे काय म्हणे. येणाऱ्या जाणारा पेशंट लेडीज आहे पण ह्या दवाखान्यात लेडीजचा आहे. तू कोण या बाहेरकडे पाहत राहायचं म्हणे. ते पोरगं मोठं कलाकार म्हणे मॅडम तुम्ही बाहेर चला आणि दवाखान्याच्या बाहेरचा बोर्ड वाचा. त्या बोर्डवर तुम्हीच लिहिलं म्हणे स्त्रियांना पाहण्याची वेळ 4 ते 8. इतके खतरनाक लोक आहेत म्हणून हे कीर्तनानं सुधरत नाही. मी किती काय वेळ कीर्तन करा कीर्तनानं सुधरत नाही. तमाशानं बिघडत नाही. सुधारणं न बिघडणं माणसाच्या विचारावर अवलंबून आहे. आता हिंगोली जिल्ह्यात माझा कार्यक्रम झाला. हिंगोली जिल्ह्यातलं सर्वात लहानचं गाव तिथं माझा कार्यक्रम झाला आणि गावाची लोकसंख्या होती कमीत कमी 3,500 ते 4,000. पण गाव इतकं हुशार इतकं क्वालिटीचं गाव का त्या गावात प्रत्येकाच्या घरासमोर एक 4 व्हीलर न एक ट्रॅक्टर. एवढं श्रीमंत गाव गजब गाव होतं. आणि माझ्या कार्यक्रमाला कमीत कमी 2,500 ते 3,000 लोक होते त्या दिवशी. 2,500 ते 3,000 लोक कार्यक्रमाले. मी 1 तास कार्यक्रमात बोललो 1 तास. पण एका तासात त्या गावातला एकही माणूस हसेही नाही बोलेही नाही. 1 तास कार्यक्रम केला मी पण एका तासात एकही माणूस हसेही नाही बोलेही नाही. शेवटी मी आज सगळ्यांनी म्हटलं आजचा कार्यक्रम आपला फेल गेला. आपण कार्यक्रम बंद करून देऊन घराकडे चाललो जाऊ. असं म्हणतो तर एक 65 वर्षाचा म्हातारा समोर येऊन बसलो आणि मी जसं जसं कार्यक्रमात बोलायचो तो एकटाच माणूस हसायचा, एकटाच माणूस टाळी वाजवायचा. मजाक नाही काही. एकट्या माणसाकडे पाहून मी समोर 2 तास कार्यक्रम केला. जसा कार्यक्रम संपला स्टेजवरून खाली उतरलो, हार घेतला आणि त्या काकाच्या गळ्यात टाकला. त्याच्या पाया लागलो. म्हटलं बाबाजी बरं झालं तुम्ही आले म्हणून मी 2 तास कार्यक्रम वाढवला म्हणलं. नाही तर कार्यक्रम तर कवाचा बंद केला असता. मजाक नाही. जसं त्याच्या पाया लागलो तर आयोजक लोक धावतच आले आणि मला म्हणे महाराज बैरा आहे म्हणे. तो बैरा आहे. तो जर बैरा आहे तर मी बोलत असल्यावर हसत कोण होता आणि हसत होता टाळी वाजवत होता. म्हणे महाराज तो हसत कोण होता हे काही आम्हाला मालूम नाही पण तो टाळी कोण वाजवत होता हे मालूम आहे म्हणे. तो टाळी नाही वाजव म्हणे तो तंबाखू घोटेल चुना उडवे म्हणे. त्या एकट्यानं टाळी वाजवली तर मी 2 तास कार्यक्रम केला. तुम्ही सगळे जर टाळ्या वाजवून तर मी काय ऐकतो का विचार. म्हणून कार्यक्रम कोणताही असो त्याने सर्वात महत्वाचा आहे प्रतिसाद. काय महत्वाचा आहे? प्रतिसाद. प्रसाद नाही प्रतिसाद. नाही तर आम्ही खेड्यागावात कार्यक्रमाला फिरतो कोणी तो 3 फुटाच्या गादीवर बसणारा महाराज असा प्रसाद फेकते.
मग कोणाच्या अंगावर गेला? एवढी तर अंधश्रद्धा आहे आमच्या देशात. प्रसाद कसा खायचा हेही समजत नाही ना. आता या महाराज लोकांना धिगाणाच करून टाकला ना देशात. मी चांगल्या महाराजले बनणार नाही रे बा. हे गाडगे बाबा, तुकडोजी महाराज, कबीर महाराज हे जबरदस्त महाराज. तुकाराम महाराज जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, आणि तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. हे महाराज आहेत. नाही तर इतकं भयानक वातावरण चालू आहे. आता मी त्या अमरावती जिल्ह्यातला एक महाराज पकडला आत्ता काही दिवसा अगोदर. तो बाबा इतका खतरनाक तवेवाला बाबा. ऐकलं का नाव? नाही ऐकलं? तो बाबा इतका, तो बाबा जरी बाबा असाल पण त्यांना विज्ञान. महिला मंडळी कार्यक्रमाला हजर आहे. तुम्ही जडत्या निखाऱ्यातून भाकर उचलता का नाही ताई? उचलताना चटका लागते काय? लागते. पण 3.5 सेकंदच आपण हात लावू शकतो गरम भाकरी. 3.5 सेकंदाच्या वर आपण हात लावू शकत. जगातला कोणताही माणूस, कोणतीही बाई 3.5 सेकंदाच्या वर चटका सहन करू शकत नाही. हे 3.5 सेकंदाचा गेम त्या बाबांना लक्षात ठेवला. पण त्यानं आयडिया लढवली. चूल पेटली राय, चुलीवर तावा आहे, पण तावा आहे ह्या जाड, आणि त्याच्यावर राय काळ्या कलरचा ओला कपडा. ओला तावा गरम व्हायला वेळ लागे, झाड होता तर, आणि त्याच्यावर ओला कपडा, म्हणजे मस्त 5-10 मिनिटं मस्त बसून जाईल. पण आपल्या देशातले लोक अरे बाबा, बाबा ताव्यावर बसला. तो कौतुक त्या बाबाचं, ताव्यावर बसला, ताव्यावर बसला. एक आमचा असा माणूस गेला, त्याच्या डोक्यात आला, त्यानं तावा बदलवला. तावा ठेवला एकदम पतला. बाबाला समजलंच नाही तावा कधी बदलला. बाबा आला ना बसला. असा बसला, अशी शक्ती बसायचा लायकीचा ठेवला नाही त्याने. चौथियों के बाजार में फतरों का व्यापार चला रहे कुछ लोग. एक बाबा होता, एक बाबा अजून निघाला. तो बाबा इतका खतरनाक, कोणाच्या घरी गेला, खुर्चीवर बसला काय त्याला 4-5 जण वशी उचले, आणि मग तो पंखा धरला. कोणता मुत्या? मुत्या. हा लड्डू मुत्या. तो कोणाच्या घरी गेला का त्याला पकडला का वरतं पंखाच पकडेल, आणि त्या पंख्याची धूळ मग तो बाकीच्या डोक्याला हवे ना. माहीत आहे बाबाला चॅलेंज नाही. अजून चॅलेंज आहे त्या बाबाला. तुला जर एवढाच पंखा पकडायचा शौक आहे तर माझ्या घरचं मिक्सरचं पातं पकडून ना काय काय ताकद. हे नाटक आहे. म्हणून तुकडोजी महाराज म्हणतात, साधू कभी बदमाश नहीं होते और बदमाश कभी साधू नहीं होते. ये बदमाश समाज बदमाश आदमी को साधू बना देते. बदलावं लागेल. आता मी यवतमाळात कार्यक्रमाला गेलो की नाही मागच्या वर्षी. यवतमाळात एका गावात कार्यक्रम झाला. कार्यक्रम होता गुरुजी 3-4 दिवसचा. शेवटच्या दिवशी माझ्या धिंगाणा. त्या यवतमाळातल्या लोकांनी काय केलं, आंध्र प्रदेशवरून महाराज बोलावला. महाराज होता चांगला 2 क्विंटलचा गापोची गमगम. आजकाल महाराज लोक क्विंटल 1.5 क्विंटलच्या खाली कोणतंच जनावर येत नाही. नुसतं 70 किलोचा आणलं त्या महाराजल्या आंध्र प्रदेशमधून. बरं आणलं तर आणलं. त्या लोकांनी काय केलं, त्या महाराजची आंघोळ करून दिली. बरं आंघोळ करून द्यावं तर पाण्याला करून द्यावं की रे. त्याची आंघोळ करून दिली दह्या दुधानं, आणि त्याच्या आंघोळीचं पाणी कटोऱ्यात जमा केलं, आणि पुऱ्या गावात वाटलं चमच्यानं तीर्थ. चौथ्या दिवशी त्या गावात माझ्या धिंगाणा. मी गेलो कार्यक्रमाले. मले म्हणे महाराज हात पुढं करा. मी केला हात पुढं. मला म्हणे घ्या तीर्थ. कायचं तीर्थ म्हणे, आमच्या गावात महाराज आला, त्या महाराजची आंघोळ करून दिली दह्या दुधानं, त्याच्या आंघोळीचं पाणी कटोऱ्यात जमा केलं, आणि पुऱ्या गावात वाटलं म्हणे तीर्थ 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 तीर्थ. आता तुम्ही आले म्हणे, तुम्ही घ्या म्हणे थोडंसं तीर्थ. मी म्हटलं मला नाही पाहिजे कोणतं तीर्थ. तो म्हणे काहून? म्हटलं समजा जर आंघोळ करता करता त्या महाराजांना तीर्थ दिलं तर केवढी आपण. हे नाही पाहिजे. इथं वातावरण अलग आहे. इथं पाहिजे दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. एक प्यारा घडावर, एक चवदार कड्यावर, एक प्यारा घडावर, एक चवदार कड्यावर. दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर.
किती पुस्तकं वाचले? 45,000. आणि नाराजीला वाचाल तर वाचाल, शिकाल तर टिकाल, नाही तर भंगार मध्ये फेकाल. कारण जो वाचत नाही पुस्तक त्याचं खराब होईल मस्तक, आणि ज्याच्या घरी नाही पुस्तकाचं कपाट त्याचं घर होईल भोई सपाट. 45,000 पुस्तकं वाचले. 45,000 हे समजण्यासारखं आहे. 45,000 पुस्तकं वाचणारे बाबासाहेब एवढं सुंदर संविधान लिहून राहिले. हे साधं पुस्तक नाही आहे रे पुरव संविधान, हे साधं नाही आहे संविधान. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लागले संविधान लिहायला. किती वर्ष? 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लागले संविधान लिहायला. आणि हे संविधान लिहिल्यानंतर पत्रकार लोक बाबासाहेबांजवळ आले आणि बाबासाहेबांना पत्रकार लोकांनी विचारलं, म्हणे बाबासाहेब या देशाचं संविधान तुम्ही लिहिलं, तुम्हाला किती त्रास झाला असेल? पत्रकार काय विचारण काही सांगता नाही येत. मजाक नाही. पत्रकार लोकांच्या प्रेस कॉन्फरन्सने बोलासाठी हिंमत लागते. नाही लोक प्रेस कॉन्फरन्स घेत नाही देशात. समजने वालों को इशारा काफी है. पत्रकार काय विचारलं? आदरणीय लांबणे सर बसले आहेत, ठेंगे साहेब आहेत. हे पत्रकार काय विचारण, कोणाला कधी गोत्यात आणून सांगता येत. पण हे जे देशातले पत्रकार आहेत आपले, हे सकारात्मक विचाराचे पत्रकार आहेत, चांगल्या विचाराची वाहवा करणारे आहेत. जिथं अन्याय अत्याचार आहे त्याला वाचा फोडणारे पत्रकार देशात आहेत. गाड्या वाजवा यांच्यासाठी हे केलं. जेव्हा पत्रकार बाबासाहेबांजवळ गेले आणि बाबासाहेबांना प्रश्न विचारला, म्हणे बाबासाहेब या देशाची संविधान तुम्ही लिहिलं, तुम्हाला किती त्रास झाला असेल? तेव्हा बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, पत्रकार बंधू आणि भगिनींनो, या देशाचं संविधान मी लिहिलं, मला थोडाही त्रास झाला नाही, कारण छत्रपती शिवाजीराजांचं स्वराज्य माझ्या डोळ्यासमोर होतं. म्हणून काय गंमत कष्ट पडले काय रे बाबासाहेबांना? काय गंमत कष्ट पडले महापुरुषांना? काय साधे कष्ट केले काय छत्रपती शिवरायांनी? काय साधे कष्ट केले राजर्षी छत्रपती शाहूराजांनी? म्हणून हे कष्टाची किंमत झाली पाहिजे बाबासाहेबांच्या. कष्ट केले जाती जाती वाटून काळे, जाती जाती वाटून काळे, कष्ट केले तुम्हाला दिवाने, जाती जाती वाटून काळे, संविधान दिले भारताला, संविधान दिले भारताला, जाण्याची तुम्हाला उद्याले, जाण्याची तुम्हाला उद्याले, कष्ट केले तुम्हाला अभिमानी, कष्ट केले तुम्हाला अभिमानी, जाण्याची तुम्हाला उद्याले, जाण्याची तुम्हाला उद्याले, संविधान दिले भारताला. म्हणून सावधान, म्हणून बाबासाहेब आंबेडकर महत्वाचे, म्हणून राजश्री छत्रपती शाहू महाराज महत्वाचे, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले. हे डोक्यात घ्या रे. मला दुःख वाटते रे पोरं हो. मी यवतमाळ जिल्ह्यात शिकलो, पुसदमध्ये. मी आनंदानं सांगतो, माझी ऊर भरून येते जेव्हा मी पुसदचं नाव ऐकतो. मला 1 मिनिटासाठी जेव्हा संकेत दादाचा फोन आला, म्हणे महाराज तुमचा धिंगाणा पाहिजे, एका मिनिटात मला 4 वर्षाचा पुरा फ्लॅशबॅक डोळ्यासमोर येऊन गेला. एवढं प्रेम दिलं मला पुसदवासियांनी. हे सगळे मंडळी आम्ही भजनं सोबत करू. हे आडे दादा आहेत, धर्माडे सर आहेत, लांबणे सर आहेत, भगत महाराज आहेत, ते वानखडे दादा आहेत, आमचे नंदकुमारजी पंडित आहे, इथं प्राध्यापक खैरे सर. उभे राहा बरं सर 1 मिनिट. पा टाळ्या वाजवा त्याच्या नावानं. काय प्रचंड अभ्यास आहे त्या माणसाचा ग्रामगीतेवर. आता त्यांनी मला तुकडोजी महाराजांचं एक पुस्तक भेट दिलं, त्यांनी स्वतः लिहिलेलं. टाळ्या वाजवा बनविती भारता तुकड्या म्हणे. आज हे गरज आहे, हे संस्कार आहेत. मी मगाशी बोलताना बोललो का शिक्षण विकत घेता येईल पण संस्कार विकत घेता येत नाही. म्हणून आपल्या संस्काराला, शिक्षणाला सुसंस्काराची जोड द्या, हे महत्वाचं आहे. पहा बरं, 1.5 दिवस शाळेत जाणारे अण्णाभाऊ साठे, ज्याचा रशियात पुतळा आहे,
किती दिवस शाळेत गेले? 1.5 दिवस शाळेत गेले अण्णाभाऊ साठे. पण रशियात पुतळा आहे त्याचा, त्यांचा रशियात पुतळा आहे. कशासाठी? छत्रपती शिवाजी राजांचा पोवाडा रशियात गाजवला. फक्त 1.5 दिवस शाळेत जाणारे अण्णाभाऊ 35 कादंबऱ्या लिहिले, 50 पुस्तकं लिहिले, 7 चित्रपटाचं लेखन केलं आणि कितीतरी पुस्तकं लिहिले. फक्त 1.5 दिवस शाळेत गेले. हे महत्वाचं आहे रे. आम्ही बदलावा, जीवन बदलावा. एकच वेळा जीवन भेटते, परत जन्म परत जन्म म्हणून भीक मागतो तुम्हाला. नाही तर इतके आम्ही भयानक परिस्थिती पाहिली ना रे. मी कॉलेजमध्ये होतो ना सर, इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये असं खतरनाक वातावरण आहे. विद्याची गणना कोणतारी, विद्याची गणना कोणतारी, आय मुक्ती बनावया विद्याची गणना कोणतारी, विद्याची गणना म्हणून आपल्याला फसू नका. आपल्याकडून नाही होत तर सोडून द्या. कोणतेही काम करा, मेहनतचा पैसा कमावा, पण कोणाच्या बैमानीचा, कोणाच्या फसवणुकीचा पैसा आमच्या कामाचा नाही. कारण पैसा आणि लक्ष्मी याच्यात फरक आहे बरं. पैसा आणि लक्ष्मी ह्या 2 शब्दात अंतर आहे. म्हणूनच म्हणतात लक्ष्मी समोरच्या दारातून येते आणि पैसा मागच्या दारातून येते. तुकोजी महाराज आणि लक्ष्मी आली तर समृद्धी आणते घरात, आणि पैसा आणते तर तडतडाट आणते, कोणाच्या बदुआ आणते. म्हणून पैसा महत्वाचा पण चांगला. तुकोजी महाराज म्हणतात नाही तरी पैसा म्हणजे जहर, मनुष्याशी बनवितो वानर, आणि शांतीने लागू दे क्षणभर, चंचल चित्त करून या. म्हणून मी भीक म्हणतो तुम्हाला. ज्यूस पेता पेता त्या पोरानं त्या पोरीचा हात हातात घेतला आणि तिले म्हणे जानू. इतके चोपडे बोलते कॉलेजचे पोरं. तिले म्हणे जानू तुझं नाव हातावर लिहू का माझ्या छातीवर लिहू. इतके भयानक चोपडे बोलते. आता आमच्या गावातलं एक पोरग धर्माडे सर, एक पोरग एका पोरीले म्हणे तेरे डोळे में मुझे आगरे का ताजमहल दिखता. आखो आहे का? हिंदी लय जोरदार है. हिंदी इतनी खतरनाक है, भीत पर से कोमड़ा कूद गया. भर मुंबई इतना पाऊस आ गया कि टोंगे पर चिकुल जमा हुआ. मेरे पेन का झाकण किधर है? भाई हिंदी खतरनाक है. ते पोरगा आमच्या गावातल्या एका पोरीले म्हणे तेरे आंखों में मुझे आगरे का ताजमहल दिख रहा म्हणे. पोरगी होती हुशार, म्हणे पांचट्या तुले जर माझ्या डोळ्यात आग्र्याचा ताजमहल दिसते तो 2-4 दिवसापासून काळ्या कलरची बकरी गायब आहे म्हणे. बकरी पाय म्हणे कुठं आहे. इतके खतरनाक लेकर आहेत. हे पुण्याचं अहमदनगरचं पोरग त्या पोरीले म्हणे तुझं नाव हातावर लिहू का माझ्या छातीवर लिहू. ते पोरगी म्हणे पांचट्या तो हातही पाहिला आणि तुझी छाती पाहिली. तुले जर माझे नाव लिहायचं असेल म्हणे तर त्या बापाच्या सातबाऱ्यावर लिही म्हणे. मग भीती कोणाची कशाला, मग भीती कोणाची कशाला. हात जोडून प्रार्थना रवींद्र पुरव. नाही ते इतकं भयानक वातावरण चालू आहे. हे जसे सर गावागावात सप्ताह राहते की नाही, कुठं भागवत सप्ताह राहते, कुठं महापुराण सप्ताह राहते, कुठं देवी पुराण सप्ताह राहते, कुठं शिवमहापुराण सप्ताह राहते ना. 7-7 दिवसचे सप्ते गावागावात. तसे हे कॉलेजचे पोरं सप्ते बसवते. याचा सप्ताह राहते फरवरी महिन्यात. 7 तारखेला तीर्थस्थापना, 7 तारखेला तीर्थस्थापना रोज डे, 8 तारखेला चॉकलेट डे, 9 तारखेला टेडी डे. तात्या विंचू नेऊन देते एकामेकाने टेडी डे. 10 तारखेला हॉक डे, 14 तारखेला भव्य महाप्रसाद, व्हॅलेंटाईन डे. याची त्याच्या समान त्याची याच्या समान. आणि 15 तारखेला मंगलाता खाऊ डे. हे गडबड करू नका. वो मेरी जान है, मैं उसके बगैर जी नहीं सकता. काही ते कितके 72 आहेत त्या गार्डनमध्ये बसल्या बसल्या त्या झाडावर नाव लिहिते. अबे तिचं नाव झाडावर लिहिल्यापेक्षा तिच्या नावाचं झाड लाव ना. त्याला रोज पाणी टाक.
म्हणजे ते झाडही वाढत ना तुझे प्रेमही वाढत. आता हे बदलावं लागल. इतके खतरनाक तारीफ करतात हे काही पोरं इतके खतरनाक तारीफ करते पोरीची. आता आमच्या गावातलं एक पीस तर इतकं खतरनाक होतं. त्याला त्याची गर्लफ्रेंड दिसली, पोरगी दिसली की चांद तारो चांद तारों में नजर आए चेहरा तेरा. पोरगी दिसली तर ह्या म्हणे चांद तारो में नजर आए चेहरा तेरा. मजाक नाही. पोरगी इतकी खतरनाक होती का तुझ्या डोक्यात दुवा नाही मावत. ह्या तिले म्हणे चांद तारो में नजर आए चेहरा तेरा. हे ह्या जेव्हा म्हणे चांद तारो में नजर आए चेहरा तेरा, तर तेव्हा ते मनातल्या मनात म्हणे मी कशाला आशात पाहू ग, मी कशाला आशात पाहू ग, मीच माझ्या रूपाची राणी ग, मीच माझ्या रूपाची राणी ग. म्हणून प्रार्थना आहे. कशाला आशात पाहू ग, मीच माझ्या रूपाची राणी ग, मीच माझ्या रूपाची राणी ग. म्हणून सावधान. म्हणून मी काही जास्त वेळ घेत नाही. एक दोन मुद्दे मांडतो, कार्यक्रम थांबवतो. कारण मलाही मालूम आहे तुमच्याही मागं अभ्यास आहे आणि मला रायपूरला जायचं आहे उद्या सकाळपर्यंत. छत्तीसगडपर्यंत कार्यक्रम आहे उद्या रायपूर जिल्ह्यात. आणि हे चालतच राहणार आहे. मी किती काही वेळ बोलन. मगाशी सांगितलं ना तुम्हाला, कीर्तनानं सुधरत नाही आणि तमाशानं बिघडत नाही. आता तुम्हाला आवड लागली, यावर्षी माया धिंगाणा ठेवला, असे माझ्यासारखे 50 जण आहेत. तुमच्या पुसतले पंकज पाल आहे, नाव ऐकलं काय त्याचं? पंकज पाल महाराज लय जोरदार पीस आहे. बंजारी समाजाचा आहे, ज्यांना बंजारी भाषेत ग्रामगीता तयार केली. टाळ्या वाजवा त्याच्या नावाने. आमदार इंद्रजितजी नाईक साहेब आणि मोहिनीताई नाईक त्याच्या नावाने टाळी वाजवून द्या. हे सगळे लोक सहकार्य करतात भाऊ. म्हणून माय गुरु आहे सत्यपाल महाराज. म्हणून मी हात जोडून माय झोमते काही कारण मला सरकं जमत नाही ना. मी सरकत बोलत असतो. मला तिरपट तारपट इचुकाड्यात हात घालणं जमत नाही. म्हणून हात जोडून प्रार्थना मी भीक मागतो तुम्हाला का आता बदलवा, स्वतःला बदलवा. आणि एक महत्त्वाची गोष्ट का माफी मागणं शिका. काय शिकायचं आम्हाला? माफ करणं शिका, माफी मागणं शिका. माफी मागितल्यानं आम्ही लहान होत, माफी मागितल्यानं आपला दर्जा अजून उंचावते. खोटं बोलू नका, फसवणूक करू नका. पण आपलं चुकलं तर सरळ मनानं माफी मागा. माफी मागितल्यानं आपल्याला जग जिंकता येते, लक्षात घ्या. पहा बरं, तथागत बुद्धानं जग जिंकलं रे. जिंकलं का नाही? की सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा. आकाशी झेपणे पाखरा, आकाशी झेपणे पाखरा, पिंजरा म्हणून सावधान. आज हे बदलावा. आज देशाला गरज चांगल्या देश आहे, तिथे सर्वात जास्त युवा आहेत. युवाच्या उलटा करा. काय होते? वायू. आम्ही वायूच्या गतीनं काम केलं पाहिजे. आपला देश हा सर्वात जास्त युवा असणारा देश आहे. म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देईन. जास्त वेळ घेत नाही. आणि अजून एक महत्त्वाचा विषय हा, इथं भरपूर सारी मंडळी, वयस्कर मंडळी हजर आहे. मी तुमच्याही चरणी नतमस्तक होतो. आणि एक मुद्दा मी तुमच्यासाठी मांडतो का पोरीच्या लग्नात 15 लाख रुपये खर्च करणारा बाप महान नाही आहे. मी जबाबदारीने बोलतो काका, मी तुमच्या लेकरासारखा. मी काही जास्त काही ज्ञानी नाही आहो, तुमच्यापेक्षा लहानच आहो. तुम्ही अनुभवानं विचारानं मोठी आहात सगळे मंडळी. मी हात जोडून प्रार्थना करतो, पोरीच्या लग्नात 15 लाख रुपये खर्च करणारा बाप महान नाही आहे. पण पोरीला स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी तिच्या शिक्षणावर 25 लाख रुपये खर्च करणारा बाप महान आहे. हात जोडून प्रार्थना करतो मी, या पोरीला शिकवा. सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले यांनी हेच काम केलं.
म्हणून कीर्तन भजन त्यासाठी आहे की फुल्यांनी जर का शिकवले नसते सावित्रीबाईला फुल्यांनी जर का शिकवले नसते सावित्रीबाईला आज सुखाचे दिवस आले फुल्याची बाईला आज सुखाचे दिवस आले फुल्याची बाईला फुल्यांनी जर का शिकवले नसते सावित्रीबाईला फुल्यांनी जर का शिकवले नसते सावित्रीबाईला आज सुखाचे दिवस आले फुल्याची बाईला आज सुखाचे दिवस आले फुल्याची बाईला या सात पडद्याच्या आत या पडद्याच्या आत नारीची सुंदर जात नारीची सुंदर जात या सात पडद्याच्या आत नारीची सुंदर जात अशी होऊन मीरा हाची कशी वागेल ती पिंजऱ्यात अशी होऊन मीरा हाची कशी वागेल ती पिंजऱ्यात श्रीमुक्तीने दिला तळाका त्या पेशवाईला श्रीमुक्तीने दिला तळाका त्या पेशवाईला आज सुखाचे दिवस आले फुल्याची बाईला आज सुखाचे दिवस आले फुल्याची बाईला म्हणून मी विद्यार्थी भावांना एक शेवटचे विचार मांडणार आहे का लक्षात घ्या चांगल्या काम करा चांगलं होईल नाही तर भयानक परिस्थिती आहे भयानक पाहून घ्या तुमच्या गावात किती पोराचे लग्न नाही होऊन राहिले जरा चक्कर मारा जराशे गावात फुल वट्यावरच बसले राहते गावातल्या चौकात मजाक नाही की इतकं भयानक वातावरण चालू आहे पोलीस नाही भेटून राहिलं लग्नाला भेटून राहिलं काय काही गावातले 20-25 पोरं त्या गावातल्या कट्ट्यावर बसून राहते नुसतं हातावर मोबाईल एका वर्षापासून त्याचा मोबाईलचा स्टेटस नाही बदललं एका वर्षापासून स्टेटसले एकच गाणं एकच यंदाया माझं नाव सजनीच्या उभारण्यात यंदाया माझं नाव सजनीच्या उभारण्यात मी जास्त वेळ घेत नाही एक शेवटचा मुद्दा मांडतो आणि कार्यक्रम थांबवतो म्हणून एक महत्वाचं का आयोजक मंडळीच्या नावानं जोरदार टाळी वाजवून द्या खरंच एक तुम्ही सगळे हुशार पोरं आहेत एक शेवटचा मुद्दा मांडतो आणि कार्यक्रम थांबवतो तो शेवटचा मुद्दा इथे बसणाऱ्या प्रत्येक माणसानं प्रत्येक पोरानं कानाचे पडदे उघडे ठेवून ह्या ऐका हा महत्वाचा मुद्दा आहे आपल्याला 5 सत्ता काबीज करायच्या आहे किती सत्ता 5 सत्ता काबीज करायची आहे पहिली सत्ता अर्थसत्ता दुसरी धर्मसत्ता तिसरी राजसत्ता चौथी शिक्षण सत्ता आणि 5वी प्रसार माध्यम सत्ता प्रसार माध्यम सत्ता हे 5व्या नंबरची सत्ता लय महत्वाची आहे कोणती प्रसार माध्यम सत्ता कारण मुठभर असे पत्रकार शिल्लक आहे देशात जे सत्य मांडतात मुठभर असे पत्रकार शिल्लक आहे जे सत्य बोलतात आणि मुठभर असे पत्रकार शिल्लक आहे जे सत्य लिहितात नाही तर रोजचे पेपर वाचा तुम्ही रोजचे पेपर वाचा पेपरच्या पहिल्या पानावर बातमी राहते पंप लुटला दुसऱ्या पानावर बातमी राहते इमारत कोसळली तिसऱ्या पानाची बातमी राहते अंगणवाडीची बाई घुगऱ्या खाऊन फुगली त्या भंगावर बातम्या राहते पण सत्य छापणारे पत्रकार मुठभर आहेत जामगडे सर आहेत लामणे सर आहेत ठेंगे सर आहेत असे पत्रकार पाहिजे आम्हाला का जे सत्य छापतात सत्य छापण्यासाठी मनगडात ताकद पाहिजे सत्य लिहिण्यासाठी हातात जोर पाहिजे आणि सत्य छापण्यासाठी सत्य बोलण्यासाठी डोक्यात फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवरायांचा विचार पाहिजे असे पत्रकार शिल्लक आहे देशात जे सत्य मांडतात सत्य बोलतात सत्य लिहितात मी भीक मागतो तुम्हाला आपल्याला 5 सत्ता काबीज करायच्या अर्थसत्ता धर्मसत्ता राजसत्ता शिक्षण सत्ता आणि सर्वात महत्वाची प्रसार माध्यम सत्ता ही 5व्या नंबरची सत्ता इतकी खतरनाक आहे प्रसार माध्यम सत्ता ही आपल्या तरुणांच्या हाती असणे काळाची गरज आहे नाही इतकं वातावरण खराब आहे सत्य सांगू देत सत्य बोलू देत सत्य छापू देत पण तुम्ही टेन्शन घेऊ सत्य कोणी किती काही छापत नसन बोलत नसन सांगत नसन पण सत्य लपू शकत सत्य कधी लपणार सत्य एक ना एक दिवस जनतेच्या समोर आल्याशिवाय राहणार
कारण सत्यमेव जय जय सत्यमेव जय मी प्रूफ करू शकतो ही गोष्ट. सत्य परेशान होईल पण पराजित होणार नाही. मी प्रूफ करू शकतो. माझ्या गावात रे पोरं हो 38 वर्षाचा पोरगा. किती वर्षाचा? 38 वर्षाचा पोरगा आहे माझ्या गावात. त्यानं भरपूर पोरी पाहिल्या लग्नासाठी, पण त्याचं लग्न कुठं जुळलं नाही. त्याला जिकून तिकून नकारच येत होता. मग शेवटी एका पोरीच्या बापाचा पोराच्या बापाला फोन आला म्हणे का हो तुमच्या पोरा जर लग्न करायचं असेल तर आमची पोरगी लग्नाची आहे, तुम्ही आमच्या घरी पोरगी पाहाले येऊ शकता. पोराच्या बापाला आनंद झाला. आजकाल तर पोराच्या बापासंग कोणी रामराम, पोरीच्या बापासंग जर पोराच्या बापानं रामराम जरी घेतला तो 2 वर्ष टाईम आहे. इथं तर पोरीच्या बापानं स्वतः पोराच्या बापाला फोन केला. त्याला किती आनंद झाला. पोराच्या बापानं पोराला जवळ बोलावलं म्हणे बाबू उद्या आपल्याला पोरगी पाहायला जायचं आहे. आतापर्यंत भरपूर पोरी पाहिल्या म्हणे पण तुझ्या हँडशेक की कोणाला पसंत आला. ही शेवटची पोरगी आहे म्हणे. हिनं जर तुला पसंत केलं नाही तर तुझे लग्न या जन्मात जुळणे म्हणून ही शेवटची पोरगी आहे म्हणे. ह्या पोरीने जर तुला पसंत केलं तर लग्न होईल म्हणे, पण त्याच्यासाठी खबरदारी घ्यायला लागेल. उद्या ज्या ठिकाणी आपण पोरगी पाहायला जाऊ तिथं गेल्यानंतर कोणाही संग एकही शब्द बोलायचा. पोराचा बाप म्हणे पोराले उद्या ज्या ठिकाणी आपण पोरगी पाहायला जाऊ तिथं कोणाही सोबत एकही शब्द बोलायचा नाही. ठरल्याप्रमाणे पोराकडचे 5-6 लोक पोरीच्या घरी गेले पोरगी पाहायला. पोराकडचे बसले या साईडनं आणि पोरीकडचे बसले या साईडनं. पोरीनं ट्रेमध्ये पोहे आणले. तुमच्याकडे आणते काय पोहे? पोरगं पाहायला गेलं म्हणजे पोरीनं ट्रेमध्ये पोहे आणले. सगळ्या पाहुण्याला पोहे दिले. नवरदेवाकडचे पाहुणे चमच्यानं पोहे खात जाय आणि पोरीकडच्या पाहुण्याकडे मोठं मोठं पाहत जाय. पोरीकडचे पाहुणे चमच्यानं पोहे खात जाय आणि पोराकडच्या पाहुण्याकडे मोठं मोठं पाहत जाय. पोहे खाऊन झाले पण कोणीच कोणासंग शब्द बोलायला तयार. शेवटी पोहे खाऊन झाले. पोरीनं ट्रेमध्ये चहा आणला. सगळ्या पाहुण्याला चहा दिला. नवरदेव बसला होता कोपऱ्यात. त्याच्याजवळ गेली ते पोरगी चहाचा कप घेऊन. तसा त्या पोरीनं पोराच्या हाती चहाचा कप दिला. कपाची दांडी आली पोरीच्या हातात, कप गेला पोराच्या हातात. अशी कपाची दांडी तुटली. पोरगा घाबरला आणि घाबरल्याबरोबर गरम चहाचा कप पोराच्या मांडीवर सांडला. जसा गरम चहाचा कप पोराच्या मांडीवर सांडला पोरगा घाबरला. जोरात बोंबलला दलमाय 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 दलमाय. जसा पोरगा घाबरला जोरात बोंबलला दलमाय 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 दलमाय. जसा पोरगा म्हणे दलमाय 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 तशीच मग ती पोरगी म्हणे मग दलमाय तर मग फुतू फुतू पेन म्हणजे होते की नाही दोन्ही हँडसेट सारखे. सत्य लपते काय? सत्य परेशान होईल पण पराजित होणार नाही. सत्य कोणी किती काही लपवून एक ना एक दिवस जनतेच्या समोर आल्याशिवाय राहणार नाही. मग हे जनतेच्या समोर आणण्याचं काम हे इथं उपस्थित पत्रकार मंडळी करतात. जोरदार टाळी वाजवून द्या त्यांच्या नावानं. मी सगळ्यांना धन्यवाद देतो भाऊ. तुम्ही मला बोलण्याची संधी दिली आणि भरपूर दिवसानंतर पुसदवासियांनी मला बोलावलं. मी त्याचे आभार मानतो. आमचे संकेत दादा, संजीव भाऊ, आमचे गणेश दादा धर्माडे, लामणे सर, चंद्रकांतजी ठेंगे साहेब, भगत महाराज, त्यानंतर आपले नंदकुमारजी, पंडित काका, खैरे काका, त्या सगळ्यांचा मी आभारी आहे. इथं आमचे आदरणीय वावरे सर आहेत त्याच्या नावाने टाळी वाजवून द्या. कोणाकोणाचं नाव घ्या. ह्या सगळ्या लोकांनी माझ्यावर लय प्रेम केलं नाही, लय सहकार्य केलं मला. मी भीक मागतो अजून. अरे हो ते ज्या ठिकाणी माझी मेस होती दत्ता भाऊ आहे काय त्याचं नाव आठवण्याला दत्ता भाऊ नव्हतं. कधी कधी माझ्याजवळ पैसे नव्हते राहत तरी महाराज तुम्ही घेऊन तर घ्या, पैसे घरी गेल्यावर पाठवजा. हे एवढं प्रेम आहे रे. म्हणून मी हात जोडून प्रार्थना करतो हे मी जीवनात विसरणार नाही. हे कॉलेजचे दिवस तुम्ही गेल्यानंतर आपण इथून गेल्यानंतर आपल्याला एक दिवस आठवण आणि एक दिवस इथं यायला लागेल. मी सगळ्यांना धन्यवाद देतो. करा हातवर गाडगे महाराजचं भजन करू. गोपाला गोपाला जीवननंदन गोपाला 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 जीवननंदन गोपाला 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 जीवननंदन गोपाला गोपाला गोपाला